भावदरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिये मॉनिटर कमी करा नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोधाचा अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हार्मोनियम वाढवायचा हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल 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 भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे
भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी विठ्ठल 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 हनुमान जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आंबळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे सप्ताहाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अतिशय भव्य दिव्य असा हा सप्ताह आणि समारोह आंबळे या गावामध्ये आपण आयोजित केलेला आहे. दरेकर आप्पांच्या अतिशय आदरपूर्वक आणि आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आणि समस्त आंबळे गावकरी आणि पंचक्रोशीतले सगळे वारकरी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आणि कीर्तन रूपी सेवा रुजू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या समोर करणार आहे. कीर्तनाचं वैशिष्ट्य असं आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, माग पंढरीनाथ पुढं पंढरीनाथ, मध्ये आमचा खेळ. अतिशय भव्य दिव्य असा हा समारोह आणि उत्तम पद्धतीने नियोजित सुनियोजित आणि प्रत्येक कीर्तनकाराला हवा हवासा वाटणारा. पांचाळ गुरुजी इथे आहेत, महाराष्ट्राचं अतिशय प्रसिद्ध नाव. अरू महाराज या ठिकाणी यायचं आणखीन एक कारण सांगतो. आंबळ राजेवाडी हे माझं सासर आहे, सासूरवाडी आहे. जगात कुठेही नाही गेलो तरी चालेल, पण सासूरवाडीचं कीर्तन सोडता कामा. आमचे गुरुजी येऊन बसलेत. आम्ही वासुदेवात नेहमी सांगतो, दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर, जब चाहे तब लादा. दूरचा जमाई फुलासारखा असतो, कधीतरी येतो. काय करू जावाई बापू तुम्हाला? शिरा करू, पोहे करू, उपमा करू, कोका करू का कोल्हा करू का लांडगा करू? लांबचा जावई, गावातला जावई अर्ध स्वागत. या दुपारच्याच वेळेला आलं का? घ्या तिथलं ताट, स्वतःच्या हाताने वाढून घ्या. जेवण झालं की मोरी ठेवून द्या. दूर जमाई फूल बराबर, गाव जमाई आधा, घर जमाई गधे बराबर. काही पण सांगता येते, जब चाहे तब लादा. बापू पाणी गेले, मग जा तिकडं हांडा घेऊन हापशाला आणा पाणी. गाव जावई नाही मी, दूरचाही नाही आता हायवे मुळे. कसा का असे ना, पण लाडका आहे. नाकीचा मोती ठेवी घाण, राखी जावयाचा. विषयांतर करत नाही, पण या समग्र पंचक्रोशीशी माझं अतिशय भावनिक आणि जवळचं नातं हे सांगायचं होतं. या लोकांनी खऱ्या अर्थाने मला घडताना पाहिलेलं आहे आणि अतिशय प्रेमाने आणि आदराने हे लोक मला नेहमी बोलवत असतात. आणि कदाचित कुठेतरी त्यांची जी प्रेरणा आहे, अंतःप्रेरणा आहे,
की मी सदैव त्यांच्या बरोबर राहावं, त्यांच्या बरोबर असावं, त्यांच्या सान्निध्यात असावं. आणि एका ह्या शुद्ध हेतूच्या पोटी काल आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम झाला. राम मंदिर अयोध्या न्यासचे कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज आले होते. आमच्या वडिलांच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मरणार्थ 2 पुरस्कार देतो. बोधले महाराजांना आम्ही पुरस्कार दिला. चंद्रकांत दादा चार्टर्ड फ्लाईट घेऊन आले त्या कार्यक्रमाला. खूप व्यस्तता आहे, पण ह्या लोकांचं प्रेम त्याच्यापेक्षाही मोठं आहे. अनेक वेळा असं असतं की ज्ञानापेक्षा प्रेमाने माणसं जिंकता येतात. एक फोन आप्पांनी करायचा की महाराज तुम्हाला यायचंय, संपला विषय. तिथे बाकी कुठलीही गोष्ट येत नसते. त्यामुळे अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आणि घरगुती वातावरणामध्ये ह्या कीर्तनाचा संपूर्ण अंतरंग आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न मी करणार. माझी प्रकृती थोडीशी शांत असल्यामुळे कीर्तन थोडं शांत पद्धतीने करतो. आपण सुद्धा शांतचित्ताने कीर्तनाचं संपूर्ण चिंतन ग्रहण करावं अशी माझी इच्छा आहे. प्रस्तुतचा जो अभंग आहे हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे ते वर्णन सांगणारा अभंग आहे. अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे ज्ञानेश्वरीचं वर्णन करणं हे आपलं कर्तव्य आहे. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चिंतन होत नाही. महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही ज्या ठिकाणी कीर्तन होत नाही. 700-750 वर्षाची परंपरा ज्ञानेश्वरी आणि त्याच्या चिंतनाला लाभलेली आहे. अतिशय सुंदर असा अभंग नाथ महाराज ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना आणि पर्यायाने गीतेचं सुद्धा वर्णन करताना या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतात. नाथ महाराजांचा अधिकार फार मोठा होता. मी नेहमी सांगत असतो, आपण काय सांगतो याच्यापेक्षा कोण सांगतो याला जास्त महत्व आहे. एखाद्या दारुड्याने त्याच्या मुलाला सांगावं अरे दारू पिऊ नको, तो म्हणाल हे घ्या आणि गप बसा, जास्त काही बोलू नका. पण ज्याच्या घरात 3 पिढ्यांची माळ आहे त्याच्या शब्दाला धार आहे. तो दरिद्री का असे ना पण शब्दाला धार आहे. त्यामुळे आपण काय सांगतोय याच्यापेक्षा कोण सांगतोय याला जास्त महत्व आहे. आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन कोण करतंय तर इथं नाथ महाराज करतायत, म्हणून त्या अभंगाला जास्त महत्व आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं आणि नाथ बाबांचं जर का चरित्र आपण पाहिलं, त्यांचं कार्य आपण पाहिलं तर दोघांचंही कार्य हे एकसारखं आहे. मी का सांगतोय हे? कारण ज्यांचा अभंग असतो ना त्यांचा अधिकार सांगणं गरजेचं असतं. नाथ महाराजांनी काय केलं? वाग्या, मुरळी, भराडी, गोंधळी, भालदार, चोपदार, कोलाटी, फकीर, मानभाव, दरविशी, पांगळा, पिंगळा, आंधळा, बहिरा, भट, भटीण, सरोदा, भांड, सांगू किती दादा सांगू किती, या लोकभूमिकांना एकत्र केलं. त्यांच्यामध्ये रूपकात्मक पद्धतीने अध्यात्म विचारांची मांडणी केली आणि मराठीमध्ये भारुड जन्माला आली. सर्वसामान्यांना हे अवघड असं ज्ञानाचं भांडार, तत्वज्ञानाचं भांडार अवगत करून देण्यासाठी नाथांनी खऱ्या अर्थाने भारुडांची निर्मिती केली. माऊलींनी काय केलं? तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठीची शब्द सोपाने, रचिले धर्मनिधाने निवृत्ती देवे. संस्कृत भाषेच्या विरोधात बंड नाही केला, उलट संस्कृत भाषेतलं जे ज्ञान सर्वसामान्यांच्या अवलोकनार्थ येत नव्हतं, त्यांच्यापर्यंत ते पोचत नव्हतं, त्यांच्यासाठी भगवद्गीतेवर मराठीत आणि प्राकृतामध्ये टीका केली. आमच्यासाठी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव.
आणि मराठीमध्ये भागवताची टीका कोणी केली असेल तर ती एकनाथ महाराजांनी केली. माझ्या मराठीमध्ये हे सगळे ग्रंथ यावेत आणि माझी जनता ही खऱ्या अर्थाने ज्ञानसाक्षर व्हावी, ही तळमळ दोघांमध्ये एकसारखी आहे. माऊलींमध्ये आणि नाथ महाराजांमध्ये ती तळमळ आहे. सर्वसामान्यांच्यासाठी वेदांत खऱ्या अर्थाने जो खुला केला तो नाथ महाराजांनी केलेला आहे. नाथ महाराजांच्या कीर्तनाला हिरा नावाची वेश्या आणि श्रीखंड्या दोघेही जाऊन बसायचे. साक्षात भगवंत श्रीखंड्याच्या रूपाने होता, दोघेही जाऊन बसायचे. आणि कीर्तन झाल्यानंतर गोदावरीच्या काठी दोघांची चर्चा रंगायची. नाथ महाराजांनी आज कीर्तनामध्ये काय सांगितलं याच्यावरती ती चर्चा असायची. त्याचं नाव आहे महाचर्चा. आत्ताच्या चर्चा कशा होतात मला विचारू नका, हाणामारीच राहिलेली असते. टीव्हीवर आपण पाहतो. दोघांच्या मध्ये अतिशय सुंदर चर्चा रंगायची. नाथांनी काय सांगितलं, कुठलं तत्वज्ञान सांगितलं, कुठलं तत्व सांगितलं याच्यावरती चर्चा असायची. आता कीर्तन झाल्यानंतर श्रोत्यांना विचारलं ना, कीर्तनाला जाऊन आलात? होय. महाराजांनी कुठला अभंग घेतला होता? ते म्हणतात खरं सांगू का, महाराजाला माहिती आहे पांडुरंगाला माहिती. विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य देखणे सर नेहमी म्हणायचे, अभंग इतक्या वेळा म्हणावा कीर्तनामध्ये की जाताना पाठच झाला पाहिजे. दोघांमध्ये चर्चा रंगायची. आणि अशी चर्चा ऐनभरात आली असताना त्या गोदावरीच्या पायऱ्यांवरनं चिदानंद स्वामी नावाचे ब्रह्ममूर्ती चालत येत होते. चुकून ती हिरा जी वेश्या आहे तिचं कोपर त्या चिदानंद स्वामींना लागतं. जसं ते कोपर चिदानंद स्वामींना लागतं तसं तळपायाची आग मस्तकाला जाते. मला स्पर्श केलास मी विटाळलो, चिदानंद स्वामी म्हणतात. अहो माफ करा, मी नाथांच्या कीर्तनावरती चर्चा करत होते, माझ्या लक्षात आलं नाही. अगं तुझ्या लक्षात आलं नाही पण तुझ्या स्पर्शाने मी विटाळलोय. मला खरंच माफ करा, माझ्या लक्षात आलं नाही, माझी चूक झाली. तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात. अरे मी ब्रह्ममूर्ती जरी असलो तरी तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो, तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो, तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो. हे दोनदा तीनदा झालं. हिरा त्यांच्यासमोर नतमस्तक झाली आणि शांत चित्ताने नमस्कार करून म्हणाली, तुम्ही साक्षात ब्रह्ममूर्ती आहात. चुकून माझा स्पर्श तुम्हाला झाला आणि माझ्या स्पर्शाने तुम्ही विटाळला असं म्हणता. कालच नाथ महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि नाथ महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं, काय सांगितलं? कशाच्याही स्पर्शाने जे विटाळत नाही ना त्याला ब्रह्म असं म्हणतात. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे ज्ञान देणार आहे ते ब्रह्म आहे, जे जे अविनाशी आहे ना ते ब्रह्म आहे. कशाच्याही स्पर्शाने विटळत नाही. एवढा साधा सोपा अध्यात्माचा विचार नाथ महाराजांच्या शिवाय कोणी देऊ शकत नाही, कोणी देऊ शकत नाही. नाथांनी भारुडांची निर्मिती केली. काय सुंदर भारुड आहे, सर्वसामान्यांच्यासाठी केले. जिकडे जाऊ नये तिकडेची जाय, जे जे खाऊ नये ते तेची खाय, म्हणून तिचा मोडावा पाय वासना उढाळ गाय, वासना उढाळ गाय. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करीन नेमाचा. पाटील फशी मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी मायबा. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी मायबा. आम्ही आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी मायबा. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी मायबा. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका जी मायबा.
थोरा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा थोरा ऐकाजी मायबा मी आलो रायाचा जोशी होरा 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 ऐकाजी मायबा हो हरी हो हरी हो हो हरी हो हरी हो हो हरी हो. टाळकऱ्यांना विनंती आहे, भारुडाला तरी नाचा. सगळ्यांना नाचायला लावलं भारुडाने आणि आमची भारुडांची परंपरा आहे. गुरुवर्य देखणे सरांनी ही भारुडाची कला महाराष्ट्राच्या बाहेर जगभरात नेली आहे. त्यामुळे दोघांचाही अधिकार सांगताना दोन्ही अधिकाराच्या दृष्टिकोनातून एकसारखे. ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती जी ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी काही वर्षांनंतर अनेक लोकांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. नीट लक्षात द्या, हव्या त्या संकल्पना घालायची पद्धत निर्माण झाली, हवे ते शब्द घुसडायची पद्धत निर्माण झाली. नाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि नाथ महाराजांनी माऊलींच्या नंतर साधारण 250 वर्षानंतर पहिल्यांदी ज्ञानेश्वरी शुद्ध केली, संपादित केली. त्याला परिष्करण करणं असं म्हणतात. नाथ महाराजांनी जे केलं, आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ना ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी संपादित केलेली ज्ञानेश्वरी आहे. कदाचित नाथ महाराज नसते तर आपल्याला वेगळीच ज्ञानेश्वरी सापडली असती. अनेक लोकांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचे वेगवेगळे संदर्भ काढले, वेगवेगळे अर्थ लिहिले. नाथ महाराजांनी सगळ्या ज्ञानेश्वऱ्या एकत्र केल्या, त्याचा अभ्यास केला आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी काय मनोभावना आहे त्या मनोभावनेचा अभ्यास करून ज्ञानेश्वर माऊलींना काय म्हणायचं आहे याचं लक्षात घेतलं आणि त्या पद्धतीने ती संपादित करून आपल्या हातामध्ये ठेवली. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे. नाथ महाराज नसते तर ही ज्ञानेश्वरी आपल्याला मिळालीच नसती. म्हणून आशे नाथ महाराज ज्यांनी ज्ञानेश्वरीचा सखोल असा अभ्यास केलाय ते नाथ महाराज सांगतात ज्ञानेश्वरी कशी वाचायची. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी नियम असतात, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. कुठलीही गोष्ट अशी नाही जी नियमाच्या बाहेरची आहे. कुठलीही गोष्ट अशी नाही जी नियमाच्या बाहेरची आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा अपेक्षित निकाल जर का हवा असेल, बोर्डामध्ये यायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, प्रक्रिया आहे. उत्तम कीर्तन करायचं असेल तर अभ्यास करावा लागेल, प्रक्रिया. ज्ञानेश्वरी वाचन करायचं असेल तर शब्दाचं सामर्थ्य आपण समजून घ्यायला पाहिजे, प्रक्रिया आहे. उत्तम गाणं यायचं असेल तर रियाज करावा लागतो, प्रक्रिया आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी प्रक्रिया आपल्याकडे सांगितली, त्याशिवाय अपेक्षित निकाल लागत नाही. पण ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया इथं सांगितली. ही प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. आपण सगळं करतो पण प्रक्रियेकडे लक्ष देत नाही. गुरुवर्य देखणे सर नेहमी म्हणायचे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांचे 3 प्रकार आहेत. पहिल्यांदी ज्ञानेश्वरी अभ्यासापोटी वाचणारे लोक आहेत, प्राध्यापक लोक. दुसरे ज्ञानेश्वरी जिज्ञासेपोटी वाचणारे लोक आहेत, आपच्यासारखे. आणि तिसरे ज्ञानेश्वरी अहंकारापोटी वाचणारे लोक आहेत. 40 पारायण केली आहेत, 50 पारायण केली आहेत, 100 पारायण केली आहेत. कशाला सांगतो? पारायण केली आहेत ना तुझ्यापाशी ठेव. जो माणूस म्हणतो ना 35 वाऱ्या केल्या आहेत, लक्षात घ्यायचं त्याच्यात 34 वाऱ्यांचं पुण्य गेलं आणि 36 म्हणलं तर 35चं गेलं. अहंकाराचा विषय नाहीये. अहंकार जाण्यासाठी ज्ञानेश्वरीचं वाचन आहे. अहंकार जाण्यासाठी कीर्तन आहे. अध्यात्माचं सांस्कृतिक रूप कीर्तन आहे.
जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची मर्यादा आहे, तीच मर्यादा आपण विसरतो. ज्याच्यासाठी आहे सगळे तेच आपण विसरतो, त्याचा काय उपयोग. देखणे सर नेहमी म्हणायचे, मी नेहमी सांगतो, कीर्तनाला येणारे प्रत्येक वेळेस काय कीर्तनाला येतात असं नाही. आरू महाराज, काही लोक घरी टाइमपास होत नाही म्हणून येतात, काही लोक कीर्तनकाराची माप काढायला येतात. बघा तुम्ही श्रोत्यांमध्ये पण अनेक जण बसलेले असतात, हलणारच नाही मी, चेहऱ्यावरती एकही सुरकुती पडून देणारच नाही. आणि कीर्तनकाराची ती परीक्षा असते काय, दगडाला पाझर फोडून दाखवा, नाहीच फुटत. डोंगरे महाराज म्हणायचे, भागवत फार सुंदर सांगायचे, भागवत सांगणाऱ्याची परीक्षा आहे. बघा काय म्हणतो, भागवत सांगणाऱ्याची परीक्षा आहे आणि ऐकणाऱ्याची उत्तीर्णता आहे. तसं कीर्तन सांगणाऱ्याची परीक्षा आहे आणि तुम्ही जर का नीट ऐकलं नाही तर तुमची सुद्धा परीक्षा आहे, कारण देव तुम्हाला उत्तीर्ण करायला उभा आहे तिथे. लक्षात घ्या, इथं आनंदाने एक रूपात व्हायचंय, एकरूप व्हायचंय आणि आनंदाने त्या टाळी वाजवायची आहे. आवडल्यावर टाळ्या वाजवायला टाळाटाळ करणं ही तुमची परंपरा नाही, आमच्या तिकडची आहे, पुणेकरांची. असो, विषयांतर करत नाही. मी सांगत होतो, ज्ञानेश्वरीचं जे वर्णन आहे, ती ज्ञानेश्वरी कशी वाचायची नाथ महाराज सांगतात, ती भाव धरून वाचायची. पहिली गोष्ट, ज्ञानेश्वरी विषयी का सांगितलं बरं, इतरही ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरीचं असं वैशिष्ट्य काय, असं महत्व काय, फार सुंदर आहे. बघा, रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, भक्ती वैराग्याच्या कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊलींनी दिलं. ज्ञान साधनेचे 3 प्रकार आहेत. पहिलं प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं अनुमान प्रमाण आणि तिसरं शब्द प्रमाण. मी आपल्याशी बोलतोय, तुम्ही ऐकता आहात, मी वक्ताय, तुम्ही श्रोते आहात. प्रत्यक्ष पद्धतीने तुम्हाला ज्ञान झालं, प्रत्यक्ष प्रमाण. रस्त्याने जाताना कुठेतरी धूर दिसतो, धूर दिसल्यावर आपण म्हणतो आग लागली, वास्तविक आग दिसत नाही. धुरावरनं आपण अनुमान करतो, अनुमान प्रमाण, ज्ञानसाधना. आणि तिसरा प्रकार शब्द प्रमाण. ज्या गोष्टी अनाकलनीय आहेत, ज्या गोष्टी कलनीयाच्या पलीकडे आहेत, समजण्याच्या पलीकडे आहेत, ज्याला कृपाच लागते, अशा गोष्टी संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून कैद केल्या आणि आपल्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली, आपल्या हातामध्ये श्रीमद भागवत दिला, आपल्या हातामध्ये तुकोबारायांनी गाथा दिली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानसाक्षर केलं. मी नेहमी सांगत असतो, संत नसते, माझं वाक्य ऐका, संत नसते तर पांडुरंग कसा आहे आपल्याला कळलंच नसतं. संतांच्या शब्दांमुळे आपल्याला तो विठ्ठल कसा हे कळलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया कोणामुळे कळालो, संतांमुळे कळालं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा कोणामुळे कळालं, संतांमुळे कळालं. पर आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे कोणामुळे कळालं, हे तत्वदर्शन संतांमुळे कळालं. लक्षात घ्या, संत नसते ना आणि संतांच्या बरोबर त्यांचे शब्द नसते तर आज आपण त्या पद्धतीने ज्ञानसाक्षर झालोच नसतो. वारकरी संप्रदायाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संतांची परंपरा अवतरली. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवताणी, तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानेश्वर माऊलींनी खऱ्या अर्थाने हा पाया रचला, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भक्ती संप्रदायाचा पाया रचला.
मराठी तत्वज्ञानाचा चिदविलास तत्वाचा पाया रचला, सामाजिक समतेचा पाया रचला, मराठी सारस्वताचा पाया रचला आणि भागवत धर्माचा पाया रचला. आणि या रचलेल्या पायावरती जी भागवत धर्माची उंच इमारत उभी राहिली ना, त्या इमारतीच्या सान्निध्यामध्ये आजही आपण 700 वर्ष झाली तरी सुद्धा आनंद उपभोगतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. अशी जी ज्ञानेश्वरी आहे, माऊली म्हणतात कशी आहे माझी ज्ञानेश्वरी? नवरसभार्थाचे गिरवरू निपजवी माये, साहित्य सोनियेचे खाणी, उघडू दे देशीयेची क्षोणी, विवेकवल्लीची लावणी होदई सैंघ, अगा विश्वैक्य धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. नवरसांचे सागर भरवीत, विवेकवल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रतिभेचं पूर्णत्व घेऊन या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली आहे. वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरीचं. म्हणून एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी वाचणारे जे लोक असतात, 2 कॅटेगरी आहेत त्याच्यात. एक म्हणतात आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली आहे, आणि दुसरे आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळाली आहे. बघा महाराज, मी आप्पा बळवंत चौकात राहतो. अनेक लोक मला म्हणतात तुम्ही आप्पा चौकात राहतात, तिथं पुस्तकांचे सगळे दुकान आहेत, मराठीमध्ये जर का ज्ञानेश्वरी मिळाली ना तर माझ्यासाठी घेऊन या. लक्षात आलं का? मराठीमध्ये ज्ञानेश्वरी मिळाली तर माझ्यासाठी घेऊन या. अजून आपल्याला माहितीच नाही ज्ञानेश्वरी नक्की कुठल्या भाषेत आहे. एक महाभाग तर मला असा भेटला महाराज, तो म्हणला मी एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय अभय महाराज. काय? मराठीतली ज्ञानेश्वरी, प्राकृतातली ज्ञानेश्वरी मी संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतोय. कशा ते एवढं माऊलींनी ओरडून ओरडून सांगितलं, हा काय नवीन करणार? म्हणजे आमच्या पुण्यामध्ये 20-25 किलोमीटर लांब असणारी आळंदी आणि 20-25 किलोमीटर लांब असणारं देहू, पिढ्या गेल्या पण आळंदीला आणि देहूला न गेलेले महाभाग आहेत. त्यांना काय सांगायचं भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी? पुण्यात राहून, माऊलींच्या जिल्ह्यात राहून. सांगत होतो ही ज्ञानेश्वरी जी आहे ना, ही ज्ञानेश्वरी दुंडा महाराज म्हणायचे. महाराजांनी 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. 60-70 वर्ष म्हणजे जो माणूस म्हणतो ना मला ज्ञानेश्वरी कळली आहे, लक्षात घ्या, जो माणूस म्हणतो मला ज्ञानेश्वरी कळली आहे, 2च त्याचे निकष होऊ शकतात किंवा 2च अर्थ निघू शकतात. एकतर तो प्रचंड विद्वान असला पाहिजे, नाही तर तो खोटारडा असला पाहिजे. आणि महाराज दुसरी शक्यता जास्त मोठी आहे. दुंडा महाराजांनी 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. 60-70 वर्ष. आणि वृद्धापा काळ झाला, त्यांना बोलता येत नव्हतं, ज्ञानेश्वरीवरती चिंतन मांडता येत नव्हतं. पुणे विद्यापीठाने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. आणि सत्काराच्या नंतर दुंडा महाराज ज्ञानेश्वरीवरती किंवा सत्काराला उत्तर देण्यासाठी थोडे शब्द बोलणार आहेत असं जाहीर केलं. तुडुंब असा जनसागर लोटला होता. आनो भद्रा क्रतवो यंती विश्वतः. चांगले विचार आमच्या मनामध्ये कानामध्ये आता पडणार या विचाराने सगळ्यांनी शरीराचे कान केले होते. महाराज काय सांगणार याच्यावरती सगळेजण अतिशय प्रेमाने आणि आतुरतेने वाट बघून ऐकत होते. महाराजांच्या समोर माईक ठेवला गेला आणि सत्काराला उत्तर देण्याच्यासाठी महाराज म्हणाले मी 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. ही ज्ञानेश्वरी मला कळाली म्हणून नाही सांगितली तर कळावी म्हणून सांगितली. विठाला विठाला अशी ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, गीतेचं सार ज्ञानेश्वरीमध्ये.
गीतेचं सार आहे. विनोबाजी नेहमी म्हणायचे की भगवद्गीता आहे ना, भगवद्गीता हे रत्नाचं भांडार आहे, हिऱ्याचे भांडार आहे किंवा हिऱ्याची खाण आहे. त्या खाणीमध्ये उतरायचं, हिरा शोधायचा, त्याला पैलू पाडायचे, दागिन्यामध्ये घालायचा आणि मग तो दागिना आपल्या अंगावरती लेववायचा. पण ज्ञानेश्वरी काय? तिजोरीत ठेवलेला दागिना आहे. तिजोरी उघडायची, दागिना परिधान करायचा, त्याचा आनंद स्वतःही घ्यायचा आणि इतरांनाही तो द्यायचा. इतकं सोपं आहे, इतकी साधी आहे. असं म्हणतात तेव्हा ज्ञानेश्वरीजी सांगितली तेव्हा सर्वसामान्य लोक समोर बसलेले होते, सर्वसामान्य लोक. आज ज्ञानेश्वरीचा जर का अभ्यास करायचा झाला तर 4 डिक्शनऱ्या सुद्धा पुऱ्या पडत नाही. तुम्हाला का सांगतोय लक्षात घ्या. तेव्हा श्रोत्यांची जी क्वालिटी होती, जी पात्रता होती, ती आज कुठे गेली? निदान सप्त्याला लोक जमतात तरी. आमच्या पुण्यामध्ये तर वक्त्यांच्या अभावी आणि श्रोत्यांच्या अभावी व्याख्यानमाला बंद पडायची पाळी. कालांतराने आम्हाला असं सांगावं लागेल, महाराज तुम्ही व्याख्यानाला या आणि येताना 10-15 श्रोते बरोबर घेऊन या, तुमच्या सकट त्यांनाही मानधन देण्यात येईल. विठ्ठल विठ्ठल. पण हे इथं घडत नाही, कारण इथं ज्ञानेश्वरी आहे. आपला प्रतिपाद्य विषय हा ज्ञानेश्वरी आहे. भागवत धर्माचा प्रतिपाद्य विषय हा ज्ञानेश्वरी आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती साक्षात भगवंत इथं येऊन आमची ज्ञानेश्वरी ऐकतात. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायला सांगितली. कशी नाही वाचायची? झोपून नाही वाचायची, पाय वरती करून नाही वाचायची, गप्पा मारत मारत नाही वाचायची. काय वेळ लागले लोकांना, महाराज बोलत असतात आणि आम्ही मोबाईल मध्ये. हा बोला बोला, हा बोला, हा हा बोला. वस्तुस्थिती आहे, मोबाईल हातातून बाजूला करा आणि ज्ञानेश्वरी हातात घ्या, तर पुढची पिढी नीट होणार आहे. कशी वाचायची ज्ञानेश्वरी? तर भाव धरून वाचायची. भाव धरून वाच ज्ञानेश्वरी, भाव धरून वाच ज्ञानेश्वरी, भाव धरून वाच ज्ञानेश्वरी, भाव धरून अपेक्षित निकाल कृपा करी हरी तयावरी. थोडा स्वर चालू ठेवा. अपेक्षित निकाल कृपा करी हरी तयावरी असा आहे. हा निकाल लागायचा असेल तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी ही प्रक्रिया आहे. कृपा अशी सहज होत नसते. ज्या गोष्टी सहजरित्या मिळतात त्याला कृपा म्हणत नाही.
महाराज तहान लागली होती, चहाची ओढ लागली होती, टपरीवरती थांबलो, 10 रुपये दिले, चहा घेतला, तृप्त झालो. काय मोठी कृपा चहावाल्याने माझ्यावर केली. नाही ना म्हणत असं. यायचं होतं कीर्तनाला, गाडी बंद पडली, रिक्षेला हात दाखवला, रिक्षेत बसलो, 20 रुपये दिले, आमळ्यात आलो. केवढी मोठी कृपा रिक्षावाल्याने केली. नाही म्हणत आपण. ज्या गोष्टी सहजरित्या मिळत नाहीत ना त्याला कृपा असं म्हणतात. ज्या गोष्टी सहज, म्हणून तुम्ही सांगतो, कोणी जर का म्हटली ना तुमची कृपा आहे, सहज मिळत असेल तर ती कृपा नाही. सहजरित्या ज्या गोष्टी मिळत नाहीत ना त्याला कृपा असं म्हणतात. आणि अशा ज्या गोष्टी सहजरित्या मिळत नाहीत त्या जर का ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आत्मसात करून घ्यायच्या असतील तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. अहंकाराने नाही वाचायची. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अज्ञानाने वाचलं तरी चालेल, पण ज्ञानाने अहंकार आला तर भाव निघून जातो, आणि भाव नसेल तर ज्ञानेश्वरीचा परिणाम साध्य होत नाही. त्याच्यासाठी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कशी वाचायची? आमची पणजी ज्ञानेश्वरी वाचायची, फार सुंदर वाचायची. अडाणी अशिक्षित, अक्षरशत्रू. नेहमी सांगतो मी ही गोष्ट. आमच्या वडिलांना नवल वाटायचं आजी ज्ञानेश्वरी वाचते कशी. स्वर चालू ठेवा. आजी ज्ञानेश्वरी वाचते कशी? तर अडाणी अशिक्षित अक्षरशत्रू. दरवेळेस पारायण चालू झालं की काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची आणि पारायणाला जाऊन बसायचं. समोर बसायची, पारायण चालू व्हायचं. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आणि आजीचं पण त्याच्या मागं पारायण चालू व्हायचं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाबांना प्रश्न पडायचा, ही अडाणी अशिक्षित अक्षरशत्रू ही ज्ञानेश्वरी वाचते कशी? म्हणून एक दिवशी तिच्या मागे जाऊन बसले. तिच्या मागे जाऊन बसले आणि कान टवकारून ती काय वाचतीये याच्याकडे अवलोकन करू लागले, ऐकू लागले, कानोसा घेऊ लागले. आणि त्यांच्या लक्षात आलं ती कशी वाचत होती. हातामध्ये मोरपीस घेतलेलं, समोर व्यासपीठ चालक म्हणत होता ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि आजी कशी म्हणत होती, विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांनी आजीला विचारलं, अगं आजी ज्ञानेश्वरीत काय आहे? महाराज आम्हाला PhD होऊन सुद्धा कळालं नाही. ते तिने उत्तर दिलं. ती म्हणली, अरे ज्ञानेश्वरी मध्ये फक्त आणि फक्त विठ्ठलच आहे. विठ्ठल 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 भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. भावाला फार महत्व आहे. भाव तोची देव, देव तोची भाव. नाथ महाराज तर सांगतात, देव म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, भाव म्हणजे देव. पण हा भाव म्हणजे कशाचा भाव? सोन्याचा. कालच खडगडलाय. इस्टेटीचा. सगळ्यांची माफी मागून बोलतो. महाराजाचा. विठाल विठाल विठाल. भाव म्हणजे नेमकं काय? अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो भाव म्हणजे काय. विनोबाजींनी सांगितलं, स्वर चालू राहू दे. काय सांगितलं? आपण आंघोळीला गेल्यानंतर स्नानगृहात जातो, अंगाला साबण लावतो, डोक्याला शिककाई लावतो, रिठे लावतो, आणि नंतर लक्षात येतं की पाणी गेलंय. बघा काय लक्षात येतं, पाणी गेलंय. बराच वेळ वाट बघतो, पाणी काय येत नाही. तसंच साबण लावलेला अंग, डोक्याला शिककाई लावलेला ते सगळं केस, तसंच हे बाहेर येतंय. आता तसंच सगळं अंगाला लावलेलं बाहेर आल्यानंतर लोक काय म्हणतील?
काय म्हणतील? येडा झाला म्हणतील, बावळटे म्हणतील, वेडाय म्हणतील. का बरं वेडाय? साबण कशासाठी लावतो? कशासाठी लावतो? स्वच्छ होण्यासाठी लावतो. शिककाय कशासाठी लावतो? स्वच्छ होण्यासाठी लावतो. रिठे कशासाठी लावतो? स्वच्छ होण्यासाठी लावतो. मग ह्यानी जर का रिठे लावले, यांनी जर का शिककाय लावली, यांनी जर का साबण लावला, तर तो बावळट कसा काय? तो वेडा कसा काय? का? सगळं लावलं हे खरंय, पण त्याच्यावरती तांब्याभर पाणी घ्यायला हा राहून गेला किंवा विसरला. त्याच्यावरती जेव्हा तो पाणी घेईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने या सगळ्या साधनांचा उपयोग होईल. पाणी नसेल तर ह्या साधनांचा काही उपयोग नाही. तसं अध्यात्मामध्ये सगळी जी अध्यात्माची साधनं आहेत, जप तप कर्म क्रिया नेम, हे सगळे ज्या गोष्टी आहेत, त्या साबण शिककाई रिठे यांच्यासारखे आहेत. देव मंडला 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 मंडला देव मंडला देव मंडला देव मंडला देव मंडला देव मंडला भाव बुडाला काय भाव बुडाला काय भाव बुडाला काय देव मंडला मंडला देव मंडला देव मंडला भाव बुडाला भाव भावरूपी पाणी जर का अंगावरनं घेतलं नाही तर या कशाच्याही भक्तीच्या साधनांचा उपयोग होणार नाही. म्हणून भाव महत्वाचा आहे. एक 500 रुपयाची नोट जर का शिक्का नसेल तर ती जाळली ना तर एका सेकंदात त्याचा राख होते. पण त्याच नोटेवरती जर का शिक्का असेल तर त्याच्यातून तुम्ही काहीही खरेदी करू शकता. शिक्का भावाचा आहे. हा भावाचा शिक्का नसेल तर त्याला काही उपयोग नाही. म्हणून असा भाव जर का नसेल तर ज्ञानेश्वरी वाचू नका, आणि असा भाव जर का असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, आणि अशी ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी तयावरी. एक वेळ भक्ती नाही झाली तरी चालेल, पण मनातून भाव मात्र पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि याच्यासाठी हा संपूर्ण कीर्तनाचा उठा ठेवा किंवा हा प्रयत्न आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. का बरं भाव धरून ठेवायचा आहे? कारण स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुन. अर्जुनाला जो प्रश्न पडला लक्षात घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी भगवद्गीता आहे. पण अर्जुनाला प्रश्न पडला, उत्तर मात्र आपल्याला मिळाली. भगवद्गीतेवरती जे जे काही भाष्य झालं त्या भाष्यापैकी सर्वात मोठं भाष्य किंवा टीका ज्ञानेश्वरीने केली. भगवंताला प्रश्न झाले. श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी. नेहमी लक्षात ठेवा, 3 प्रकारचे प्रश्न आहेत जगामध्ये: दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू. 3 प्रश्न आहेत. दुःख प्रश्न आहे. कोण सुखी आहे? कोण असेल तर हात वर करा. प्रत्येकाला दुःख आहे. सर्वम परवशम दुःखम सर्वम आत्मवशम सुखम. चक्रवत परिवर्तनते सुखानीच दुःखानीच. सुख आलं की दुःख, दुःख आलं की सुख. मोठा बंगला बांधलाय पण काय उपयोग नाही, पोरं बाळा माझ्यावर राहत नाहीत. सुख आहे लगेच दुःख पण आहे. दुःख, दुर्लक्ष. कीर्तन चाललंय, IPL ची मॅचही चालली आहे. कुठे जायचं? कीर्तनाचं काय दरवर्षी असते. RCB जिंकायला आली आहे तिथं, इथं कुठे यायचं? ते काय देणार आहेत तुम्हाला मला माहित नाही. दुर्लक्ष. ज्या ठिकाणी लक्ष द्यायला नाही पाहिजे तिथं आपण लक्ष देतो, आणि ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे तिथं मात्र लक्ष देत नाही. एक जुन्या काळचा दृष्टांत आहे. आमच्याकडं म्हाताऱ्याला वाडग्यात आणून ठेवायची पद्धत आहे.
म्हणजे जेव्हा तो असा गलित गात्र होतो तेव्हा त्याला वाडग्यात आणून ठेवतात. एका म्हाताऱ्याला वाडग्यात आणून ठेवलं आणि गोठ्यापाशी त्याची बाज मांडली आणि त्याला तिथं झोपवलं. एक दिवशी सकाळी अचानकपणे ते ओरडायला लागलं. काय झालं काय झालं सगळे विचारत होते. तो वाके 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 असं काहीतरी विचित्रसारखं बरवळायला लागला. सगळ्यांनी विचार केला काय झालं असेल ह्याला. सगळे एकत्र आले घरातले. म्हटले हा वाके वाके असलं काहीतरी बरळतोय काय भानगड आहे. एक हुशार पोरगं होतं चुणचुणीत. ते म्हणलं मला माहिती काय भानगड आहे हे. म्हणे आप्पा कधी कुठल्या वारीला गेले नाहीत, कधी दान धर्म केला नाही, कधी भगवंताच्या पुढे नतमस्तक झाले नाही, काही केलं नाही. आता उतार वयाला लागलेत, भगवंताने अनुभूती दिली असेल आणि भगवंताचं नाव घ्यायला लागलेत. असं कसं काय नाव वाके वाके. आणि वाके वाके म्हणजे वासुदेव केशवा वासुदेव केशवा वासुदेव केशवा शॉर्ट फॉर्म. हे म्हातारं ते ऐकत होतं. आता कधी कीर्तनाला गेलेलं नाही, कधी प्रवचन ऐकलेलं नाही, कधी वारीला गेलेलं नाही, दुर्लक्ष सगळीकडं. ते ऐकत होतं या पोराचं बोलणं की भगवंताचं नाव घेत असतील, वासुदेव केशवा म्हणत असतील, वासुदेव केशवा म्हणत असतील. तेवढ्यात हे सणकलं. हे म्हणले अरे बावळटांनो, मी वाके म्हणजे वासुदेव केशवा म्हणत नाहीये, गोठ्यामधलं वासरू केरसुणी खाते हे सांगतोय. विठाला 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 विठाला. दुर्लक्ष. अंतकाळी ऐसे संकटांची वेळी हारित्या सांभाळी अंतर्बाह्य कधी होणार. असं दुर्लक्ष केलं तर होणार नाही, व्याधीच लागणार आपल्याला. आणि तिसरं दुःख दुर्लक्ष आणि तिसरा मृत्यू. आपण ज्या दिवशी जन्माला येतो ना त्या दिवशी मृत्यूची तारीख आपण बरोबर घेऊन आलेलो असतो. ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी मृत्यूची तारीख आपण फिक्स केलेली असते. बाकी काहीच नाही. मधला हा सगळा खेळ आहे. हा खेळ खेळावा लागतो. नाथ महाराजांच्याकडे एक माणूस गेला. तो म्हणला महाराज तुम्ही भविष्य सांगतात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही साधू आहात, माझं भविष्य सांगा. नाथ महाराज म्हणले मी काय भविष्य सांगणारा नाही आहे. जोशी मी आत्ता तुमच्या समोर सांगितलं, पण जगाचं भविष्य नाही, अध्यात्मातलं भविष्य सांगतो मी. नाही नाही म्हणे तुम्ही साधू आहात, तुम्ही मला माझं भविष्य सांगा. खूप विनवणी केली. शेवटी कधीही न चिडणारे नाथ महाराज सांगितलं, चिडले थोडेसे आणि म्हणाले तुला तुझं भविष्य ऐकायचं आहे ना, ऐक. इथून पुढे 8 दिवसांनी तुझा मृत्यू आहे, जा म्हणले. 8 दिवसांनी मृत्यू. नाथ महाराजांनी सांगितलं काहीतरी तथ्य असेल. घरी गेला आणि लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण सावकारकीचा बिझनेस केला, धंदा केला. या धंद्यामध्ये अनेक लोकांना आपण लुबाडलं, अनेक लोकांना त्रास दिला. 8 दिवसांनी आपण मरणार आहोत, चांगलं काहीतरी करून मरू म्हणून प्रत्येकाला त्यांनी बोलवायला सुरुवात केली. आणि ज्याची जमीन घाण करून ठेवली होती ती जमीन देऊन टाकली. ज्याचे पैसे ठेवले होते ते व्याज जास्त दुप्पट घेत होता, तिप्पट घेत होता, ते पैसे तशा तसे परत करून टाकले. ज्याचं गोधन जमा करून ठेवलं होतं ते गोधन सोडून दिलं. आणि असं करत 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 8वा दिवस उजाडला. लक्षात आलं आज 8वा दिवस, आज आपला मृत्यू आहे. घाईघाईने नाथ महाराजांच्याकडे गेला. म्हटला दर्शन घेऊ म्हणजे आपला मृत्यू सुखकर होईल. नाथ महाराजांच्या प्रती नतमस्तक झाला, नमस्कार केला आणि म्हटला महाराज आज माझा मृत्यू आहे, तुम्हीच सांगितलं आज 8वा दिवस आहे. नाथ महाराज म्हणाले काही हरकत नाही, एकच फक्त उत्तर दे, तुला मृत्यू मिळेल किंवा शांत पद्धतीने मृत्यू मिळेल. हे फार महत्वाचं आहे. शांत पद्धतीने. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, 8 दिवसापूर्वी माझ्याकडे आला, मी तुला सांगितलं 8 दिवसाने तुझा मृत्यू आहे. या 8 दिवसामध्ये तुला मृत्यूचं भय वाटलं नाही का, मृत्यूची भीती वाटली नाही का. तेव्हा त्या माणसाने जे सांगितलं ना ते अतिशय महत्वाचं आहे. तो म्हणला महाराज 8 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं 8व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. तुम्ही सांगितलं म्हणल्यावरती माझ्या बुद्धीने मस्तकाने ते घेतलं. मी घरी गेलो, विचार केला आपण इतक्या लोकांना त्रास दिला, इतक्या लोकांना लुबाडलं, इतक्या लोकांचं आपण धन हरण करून ठेवलं. मृत्यू समय तरी आपण खूप उत्तम पद्धतीने त्याला सामोरं जाऊ, मुक्तीच्या दिशेने मोक्षाच्या दिशेने जाऊ.
म्हणून प्रत्येकाला मी बोलवलं आणि त्याचं जे जे काय धन ग्रहण करून ठेवलं होतं, जमीन घेतली होती ती सगळी परत केली. एकेकाला देत 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 7 दिवस झाले आणि हा 8वा दिवस आला. या 7 दिवसामध्ये मी एवढा सत्कर्मामध्ये व्यग्र झालो, व्यस्त झालो की माझा मृत्यू 8व्या दिवशी आज आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही. हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही. महाराजांनी सांगितलं आज तुला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली. दररोज मृत्यू आपल्याला सामोरं जाणारे हे जो माणूस समजून घेतो ना, तो खऱ्या अर्थाने क्रांती करणारा असतो. तो खऱ्या अर्थाने सद्भक्त असतो. कारण दररोजच मरायचंय, मग घाबरायचं कशाला? हा प्रश्न नाही, हे उत्तर जो बनतो ना त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी कळाली. दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू 3 प्रश्न आहेत. मी प्रश्नाविषयी बोलतोय. या प्रश्नांचं जर का उत्तर शोधायचं असेल तर स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि या भगवंताच्या विषयीचं ज्ञान ग्रहण करावं लागतं. स्वतःविषयीचं ज्ञान स्वर राहू दे. या जगामध्ये माझ्या देखणे सर नेहमी म्हणायचे, तुम्हाला सांगतो, फार सुंदर म्हणायचे, एकांत, लोकांत आणि त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे कीर्तन आहे. एकांत काय म्हणजे एकांत कसला? एवढे लोक जमतात, याच्यात कुठले एकांत? लोकांत कुठला? एवढ्या लोकांमधला आपला अंत कधी होणार? बरं, वेदांताची मांडणी काहीच कीर्तनकार करतात, बाकी असंच. फार छान सांगायचे. एकांत कसला? माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. स्वतःविषयीचं ज्ञान त्याच्याविषयी सांगतोय. माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. जगाविषयीचं ज्ञान, माझ्यातला मीपणा गेला की या जगामध्ये मी किती लहान आहे हे मला कळतं. जगातून माझा अंत होतो, लोकांत. आणि असा एकांत आणि असा लोकांत जर का मला मिळाला तर याच्यापेक्षा मोठा वेदांत तो कुठला? स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान, जगामध्ये मी किती लहान आहे, मी किती धाकुट आहे हे कळणं फार महत्वाचं असतं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अध्यात्माच्या येताना एक लक्षात ठेवा, आपण मुंगीहून साखर खायचंय, नम्र व्हायचंय. का फळलिया तरुची शाखा, भूमीशी सहजे उतरे लेखा, तैसे भूतमात्रा शेखा खादावती जे. फळाफुलांनी बहरलेलं झाड इतकं वागतं, इतकं वागतं, इतकं वागतं की जमिनीला टेकतं आणि त्यातून नवीन झाड निर्माण होतं. एवढं वाकायचं, याच्यासाठी अध्यात्म आहे. याच्यासाठी अध्यात्म आहे. माझा पामरासी काय थोरपण, 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 माझा पामरासी काय थोरपण. पायी जीवान पायी वारी, जीवान पायी वारी, अंतराळा गुरु महादेव ज्ञानी अंतराळा. माझा पामरासी काय, माझा पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी वारी, इतर तुलाने काय प्रेमाती. महाराज, कुठलाही अभंग तुम्ही जर का म्हटला तर काय असतं? तुका म्हणे मज एका जनार्दने, ज्ञानदेव म्हणे, तुकाराम महाराज म्हणे असं नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणे असं नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणे असं नाही. पायीची वाहन पायी. नम्रता शिकायची असेल ना तर ती संतांच्याकडनं शिकायची. नाम जे देतात
त्याच्यामध्ये सुद्धा तुका म्हणे, तुकाराम महाराज म्हणे असं सुद्धा घेत नाही. याला म्हणतात लहान होणं. जोपर्यंत आपण लहान होत नाही ना तोपर्यंत जगाविषयीचं ज्ञान कळत नाही. काय ज्ञान आहे तर या जगामध्ये आपण किती लहान आहोत हेच जगाविषयीचं ज्ञान. आपला अहंकार गेला पाहिजे, आपण किती लहान आहेत हे कळलं पाहिजे. एका साधूकडे एक माणूस गेला. त्या माणसाला त्यांनी साधूला म्हणाला की महाराज मला काहीतरी उपदेश द्या. उपदेश द्या म्हणल्यावरती तो म्हणला की तुझ्यापेक्षा 3 गोष्टी ज्या लहान आहेत, कनिष्ठ आहेत, त्या घेऊन ये, मी तुला उपदेश देतो. बाहेर पहिल्यांदा त्याला शेण दिसलं. शेण घेऊन जाऊ म्हणला. शेण उचलणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की आपण ज्या जमिनीवरती उभे आहोत ना ती जमीन शेणाने सारवलेली आहे. त्यामुळे जमिनीतली जी न्यूनता आहे, जी भोकं आहेत, जे खड्डे आहेत, हे शेणाने लिंपून घेतलेले आहेत. त्याची न्यूनता घालवायचं काम शेणाने केलंय. आपण कोणाची न्यूनता घालवली आहे? तर शेण माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पुढे गेला. एक कुत्र दिसलं. म्हटलं कुत्रा आहे, ह्याला घेऊन जाऊ, आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे. कुत्र्याला उचलणार तेवढ्यात लक्षात आलं कुत्र्याचा जो मालक होता त्याच्यावरती कोणीतरी हमला केला. हे कुत्र त्याच्यावरती धावून गेलं. जीवाची पर्वा न करता धावून गेलं. आपण आपल्या मालकांसाठी किती अशी पर्वा करतो, किती आपण इमानदार असतो. म्हणजे आपण एवढे इमानदार नाही, ते कुत्रे इमानदार, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग एका बांधावरनं जाताना त्याला तरटीचं झाड दिसलं. त्याला फक्त काटे होते, फळ नव्हतं, फूल नव्हतं, काहीही नव्हतं, पान नव्हतं. तो लक्षात आला याचा काय उपयोग, फक्त काटेत. आणि ते तोडणार खोडणार घेऊन जाण्यासाठी तेवढ्यात समजलं की डाव्या हाताला जे संपूर्ण शिवार फुललेलं आहे ना ते शिवार, त्याचं रक्षण हे तरटीचं झाड करतंय. आपण कोणाचं रक्षण करू शकतो? कोणाचंच नाही. मग हे झाड त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते शेण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते कुत्रा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तरटीचं झाड आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असाच उठून तो त्या साधूकडे जातो आणि सांगतो मला एकच लक्षात आलं, या जगामध्ये माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारच सगळे, कनिष्ठ जे काय असेल ना तो मी आहे. धाकुटा जो असेल ना तो मी आहे. स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि त्या परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान उत्पन्न करून घ्यावं लागतं. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी प्रश्न आहे. परमात्म्याविषयीचं ज्ञान कसं ज्ञान? सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सभायाभ्यंतरे. मणी सोन्याचे, सूत सोन्याचं, मग हार कशाचा होणार महाराज? सोन्याचाच होणार. तसं ब्रह्म आणि माया यांच्या एकत्रीकरणातून ज्या विश्वाची निर्मिती झाली, आधीच कुठे नव्हते, काही चंद्र सूर्य तारे नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिनं बापची दादल्या केल्या, दोघांच्या सलगीतून जगाची निर्मिती झाली. आणि आपण काय म्हणतो? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या आहे. का? मायाम तू प्रकृतीम विद्यात मायिनम तू महेश्वरः तस्य अवयव भूतेश तू व्याप्तम सर्वम इदम जगत. ही माया संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे म्हणून ती मिथ्या आहे. पण माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं ब्रह्म आणि माया या दोघांच्या एकत्रीकरणातून ज्या जगाची निर्मिती झाली त्या जगामध्ये फक्त माया आणि मायाच कशी असू शकते? त्या जगामध्ये ब्रह्माचंही अस्तित्व हवं. एखादा मुलगा जन्माला आलं की आपण काय म्हणतो? याचे डोळे आईसारखे आहेत, याचं नाक वडिलांसारखं आहे, हा बोलतोय त्याच्या भावासारखा. बरोबर ना? डीएनए ज्याला म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये डीएनए, तो डीएनए त्या मुलामध्ये आलेला असतो. फक्त आईचेच गुण येतात असं नाही. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः उन्मत्ते मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. फक्त आईचेच गुण येतात असं नाही, वडिलांचेही गुण येतात. अंशतः का होईना पण वडिलांचे गुण येतात. मग संपूर्ण दोघांच्याही एकत्रीकरणातून झालेलं जे विश्व आहे, या विश्वामध्ये फक्त मायाच कशी असू शकते? त्याच्यामध्ये ब्रह्मही असणार. आणि ज्या ठिकाणी ब्रह्माचं अस्तित्व आहे त्याला काय सांगितलं हिरण्यकश्यपूने? कुठे तुझा देव? तो म्हणला जळीस्थळी कष्टी पाषाणी माझा देव आहे. या खांबात आहे का? होय म्हणले आहे देव. खांबाला लाथ मारली आणि नरसिंहाचा अवतार झाला. नरसिंहाचा अवतार झाला. लक्षात घ्या, सगळीकडे भगवंताचा विलास आहे. हे ज्याला कळतं ना त्याला खऱ्या अर्थाने जगामध्ये आनंद घेता येतो. जळीस्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये भगवंत संचारून राहिलाय. हे चिद्विलास तत्व ज्याला कळतं ना त्याला खऱ्या अर्थाने भगवंत कसं आहे हे कळतं.
सगुण, निर्गुण आणि साकार या रूपामधलं सगुण रूप आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यासाठी सगुण भक्ती आहे. निर्गुण भक्तीसाठी भक्त ज्ञानी माणसं आहेत आणि साकार भक्तीसाठी अर्जुनासारखा ज्ञानी लागतो, ज्याला विश्वरूप दर्शन पाहता येतं. पण आमच्यासाठी सगुण भक्ती दिलेली आहे. म्हणून स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि भगवंताच्या विषयीचं ज्ञान अशा पद्धतीने ज्याला कळतं ना, त्याला खऱ्या अर्थाने प्रश्नाचं उत्तर कळालं. कशाच्या माध्यमातून? तर ब्रह्मविद्येच्या माध्यमातून. ही ब्रह्मविद्या कळायची असेल तर सगळ्यांसाठी काय हे सोपं गणित नाही. मग सगळ्यांसाठी सोपं गणित कुठलं सांगू? विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ही ब्रह्मविद्या आपल्याला आत्मसात करून घ्यायची असेल तर योगशास्त्र याचा मार्ग सांगितला आहे. आणि योगशास्त्रापर्यंत जायचं असेल तर 3 पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी धर्माचरण, दुसरी पायरी विवेक आणि तिसरी पायरी कर्मयोग. येथ वडील जे जे करती तया नामो धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती. राहू दे नका लावू. सामान्य सकळ वडिलांनी जो जो मार्ग आम्हाला सांगितलाय, दाखवलाय, त्या मार्गावरनं चालत राहणं, त्या मार्गावरनं पुढे जाणं, यालाच धर्माचरण असं म्हटलंय. धर्माची वेगळी व्याख्या नाही. विवेक म्हणून आई के देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाची. ज्ञान भरपूर दिलं रे, पण हे ज्ञान वापरायचं कसं, ही बुद्धी विवेकाने आपल्याला मिळते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेगळी. इन्फॉर्मेशन गुगलवरनं इन्फॉर्मेशन मिळते, पण कीर्तनातून ज्ञान मिळतं, त्याला विजडम असं म्हणतात. यामध्ये फरक आहे. आणि तिसरा कर्मयोग. अनेक लोक महाराज माझ्याकडे येतात, ते म्हणतात महाराज तुम्ही हे सगळं सांगितलं, पण तुम्ही जर का भक्ती करा, अमुक करा, तमुक करा असं सांगितलं, कीर्तनाला येऊन बसा, प्रवचन ऐका, ज्ञानेश्वरी पारायण करा, तर आमच्या पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडवणार? त्यांचं म्हणणं असतं हे सगळं केलं तर आमचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार कसा? कारण तुम्ही जर का भक्ती दिली आणि आम्हाला वैराग्य आलं तर आम्ही करायचं काय? घरच्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यांना नेहमी मी एक प्रश्न विचारत असतो. भगवद्गीता कुठे सांगितली गेली? सांगा की. कुरुक्षेत्रावरती सांगितलेली. भगवद्गीता कुरुक्षेत्रावरती सांगितली गेली. नीट लक्षात ठेवायचं. कुठं सांगितली गेली? कुरुक्षेत्रावरती. एखादा माणूस सोन्याच्या दुकानात गेला तर काय घेऊन येतो? काय घेऊन येतो? सोनं घेऊन येतो. एखादी बाई किराणा मालाच्या दुकानात गेली तर काय घेऊन येते? किराणा माल. एखादं पोरग कपड्याच्या दुकानात गेलं तर काय घेऊन येतं?
कापड घेऊन येत. कापड घेऊन येतं. कपड्याच्या दुकानात किराणा माल कोणी आणलाय का? नाही, किंवा किराणा मालाच्या दुकानातून सोनं कोणी आणलंय का? मिळतच नाही. सोन्याच्या दुकानातून कापड कधी आणली आहेत का? नाही. मग भगवंताला भगवद्गीता सांगायची होती. त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून जर का त्याला भक्ती सांगायची असती तर कुरुक्षेत्रावरती कशाला सांगितली असती? समजलं का? कुरुक्षेत्रावरती कशाला सांगितली असती? अर्जुनाला सांगितलं असतं त्यांनी एखादं मंदिर बघ, छान आसन टाकू आणि भक्तीचे एक एक सिद्धांत मी तुला सांगतो, त्याचं ग्रहण कर. नाही सांगितलं. भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय काय आहे? म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाची. सांडी हे मूर्खपण, हाती गे धनुष्यबाण, संग्रामे हे कवण कारुण्य तुझे. तुझा धर्म क्षत्रियाचा आहे. काय केलं पाहिजे? मूर्खपण सांडून दे आणि हातामध्ये धनुष्यबाण घे आणि कर्माप्रती तू कर्तव्याप्रती दक्ष हो. याच्यासाठी भगवद्गीता आहे. म्हणून कर्मयोग फार महत्वाचा आहे. कर्मणे अति बोधव्यम, बोधव्यम च विकर्मणः, अकर्मणस्य बोधव्यम गहना कर्मणो गतिः. कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन अवस्था आहेत. आपण जे करतो ना ते कर्म आहे. या कर्मामध्ये मन जेव्हा रत करतो ना त्याला विकर्म अवस्था असं म्हणतात. आणि एकदा का मन कर्मामध्ये रत केलं, विकर्म अवस्था आली की कर्म आपण केलंच नाही अशी भावना निर्माण होते, त्याला अकर्म अवस्था असं. महाराज हे लईच अवघड आहे हो. आम्हाला कसं काय कळायचं? सोपं उदाहरण देतो. पोहणं शिकण्यासाठी ते पोरग विहिरीमध्ये उडी घेतं. विहिरीमध्ये उडी मारतं आणि उडी मारल्यानंतर त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जातं. मेलो 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 म्हणून ओरडतं. त्याचा बाप परत त्याला वरती काढतो, पुन्हा त्याला त्याच्यामध्ये उडी घ्यायला लावतो. परत ते ओरडतो, मेलो मेलो मेलो, परत वरती घेतं. असं 4-5 वेळा होतं. शेवटी त्या पोराच्या लक्षात येतं. काय येतं? आपल्याला जर का तरंगायचं असेल तर हातपाय मारावे लागतील. बघा, आपल्याला तरंगायचं असेल तर हातपाय मारावे लागतील. आणि हातपाय जर का मारायचे असतील तर हातपाय मारण्याच्या क्रियेमध्ये आपलं मन रत केलं पाहिजे. जोपर्यंत आपलं मन हातपाय मारण्याच्या क्रियेमध्ये रत होत नाही तोपर्यंत आपण पोहू शकणार नाही. पोहण्याची क्रिया कर्म. हातपाय मारण्याच्या कर्मामध्ये क्रियेमध्ये जेव्हा मन रत होतं त्याला विकर्म अवस्था असं म्हणतात. आणि एकदा का ते मन रत झालं की आपोआप हातपाय मारायला लागतात. आणि मग कुठूनही फेकलं ना त्याला सांगावं लागत नाही, हात आता चालू कर, पाय चालू कर, शरीर चालू कर. नाही, आपोआपच घडतं. त्याला अकर्म अवस्था असं म्हणतात. त्याचा सराव होतो. जो मुलगा म्हणत असतो पाण्यामध्ये मी उतरणार नाही कारण मी मरेल, तो मुलगा नंतर काय म्हणतो? मला खूप क्षीण झालाय. तो क्षीण घालवण्यासाठी मी थोडंसं पोहून येतो. ही अकर्म अवस्था आहे. म्हणून कर्म, विकर्म आणि अकर्म इथपर्यंत झालेली वाटचाल ही जर का झाली ना अकर्म अवस्थेची वाटचाल, तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे जीवनाचे प्रश्न आहेत ते सुटणार आहेत. जीवनामध्ये कर्माची कला ही कळली पाहिजे. एखाद्या लहान मुलाला जर का विचारलं ना तू ग्राउंडवरती का जातो, आणि तोच प्रश्न एखाद्या तुमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या 40शी पार केलेल्या माणसाला विचारला तर काय उत्तर येतं? मला बीपी आहे, तो बीपी कमी करण्यासाठी मी ग्राउंडवर जातो. मला शुगरचा त्रास आहे, तो शुगरचा त्रास कमी होण्यासाठी मी चालायला जातो. बरोबर की नाही? पण एखाद्या लहान मुलाला विचारा तू ग्राउंडवर का जातो, तो म्हणेल मला आनंद मिळतो कशातून? खेळातून, म्हणून मी जातो. याला म्हणतात कर्माची कला. ही कर्माची कला कळाली ना की खऱ्या अर्थाने श्रीगीता हा प्रश्न जो आहे ना त्याचं उत्तर मिळतं. जीवनाचे प्रश्न आहेत, उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. कारण भगवद्गीतेने आम्हाला कर्मयोग दिला आहे. गीतेचा प्रतिपाद्य विषय काय आहे तर कर्मयोग आहे. गीतेचं उपादान कारण काय आहे? भक्ती नाहीये, कर्मयोग आहे.
विठाला 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 श्री गीता हा प्रश्न उपादान कारण का. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे भय कळी काळाचे नाही तया. अशी ज्ञानेश्वरी जर का आपण वाचली ना तर मला कशाचंही भय नाही. भय का नाही बरं. ज्ञानेश्वरी काय तुम्हाला बॉडीगार्ड सारखं रक्षण करते तुमचं का तुमच्या हातामध्ये तलवार देते. कळी काळाच्या वरती तुम्ही माथ्यावर उभे राहू शकता नाही. पुन्हा सांगतो नीट लक्ष देऊन ऐका. संतांनी आम्हाला ग्रंथ दिले आणि खऱ्या अर्थाने साक्षर केलंय. बघा संतांनी ग्रंथ दिले आणि आम्हाला साक्षर केलं आणि या साक्षरतेच्या जीवावरती भय कळी काळाचे नाही तया. असं कसं काय. तर आम्हाला खऱ्या अर्थाने सत्य काय आणि असत्य काय हा निरक्षीर विवेक या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मिळालेला आहे. निरक्षीर विवेक कशाचा. जन्म कशाचा आणि मृत्यू कशाचा हे आम्हाला कळलंय. जन्म म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय हे आम्हाला कळलंय. मरणार काय संपणार काय आणि अमर काय राहणार हे आम्हाला कळलंय. हे आम्हाला कळलं. मृत्यू म्हणजे नेमकं काय माऊली सांगतात. काय सुंदर सांगतात माऊली. जैसे जीर्णवस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतरे स्वीकारिजे चैतन्यनाथे. खराब झालेला सदरा काढून ठेवला जातो आणि नवीन सदरा धारण केला जातो. तसं आत्म्यावरती शरीर रूपी नवीन सदरा धारण करणं किंवा खराब झालेला सदरा काढून टाकणं म्हणजे शरीर त्याग करणं याला मृत्यू असं म्हणतात. अतिशय सोपं. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्य मध्यमंच भूतानाम अंत एवच. आम्हाला ज्ञानप्राप्ती झाली कशाची तर अमर काय हे आम्हाला कळलं आणि जाणार काय संपणार काय हे आम्हाला कळलं. मी ब्रह्माची व्याख्या मगाशी सांगितली. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे अविनाशी आहे ना ते ब्रह्म आहे. ते काय हे आम्हाला ज्ञानेश्वरीने सांगितलं. संत अविनाशी आहेत ते ब्रह्म आहे. ग्रंथ अविनाशी आहेत ते ब्रह्म आहे. कीर्तन अविनाशी आहे ते ब्रह्म आहे. ते टिकणारे. लक्षात घ्या भारतामध्ये अनेक सेलिब्रिटी होऊन गेले. किशोर कुमार पासनं अनेक तुम्ही कुठले घ्या नावं तुम्हाला माहिती मला माहित नाही. पण त्यांचा विशिष्ट काळ संपला. टीव्हीतून ते बाहेर गेले. आपण ते विसरून गेलो. पण महाराष्ट्रामध्ये 750-800 वर्ष झाली तरी माऊलीला आणि तुकोबारायला कोण विसरलंय का. नाही ना विसरलं. हे सर्वात मोठे सेलिब्रिटी आहेत. अविनाशी आहेत. ब्रह्मस्वरूप आहेत कारण ते ज्ञान देणार आहेत. हे ज्ञान आम्हाला कळालं. काय काय संपणारे आणि काय राहणारे हे ज्ञान आम्हाला कळाल्यामुळे काय तेची ज्ञानेश्वरी वाचे वदतासाचे आता भय कळी काळाचे नाही तया. मृत्यू आला तरी आनंदाने त्याला सामोरे जाऊ. आनंदाने जाऊ. मृत्यूला घाबरायचं काय कारण. मगाशी दृष्टांत सांगितलं. सर्वात जास्त आपण मृत्यूला घाबरतो. काय हरकत नाही. आला तर आला. आपलं कार्य करणं हे जास्त महत्वाचं. आला तर आला सामोरं जाऊ. काळ देहासी आला काबू. 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 आम्ही आनंद आम्ही आनंद 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 आम्ही आनंद नाचू गाऊ. आम्ही आनंद नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ. काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदे नाचू गाऊ. आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहासी आला खाऊ. काळ देहासी आला खाऊ. नेहमी लक्षात घ्या
सुख हे उपभोगायचं असतं आणि आनंद मानायचा असतो. कित्येक लोकांना आनंद कसा मानायचा हेच कळत नाही. नेहमी तर्काच्या दृष्टिकोनातून आनंदाकडे पाहता. नेहमी मला इतक्या वेळा हा अनुभव येतो ना, तुम्हाला खरं सांगतो की एखाद्या कीर्तनकार जेव्हा बोलायला लागतो तेव्हा पहिली रिॲक्शन त्याची असते टाळकऱ्यांकडे नजर जाते. टाळकरी इतका धम्म चेहरा करून उभे असतात. आपण कुठल्या व्यासपीठावरती उभे आहोत? खरं सांगतो, महाराष्ट्रामध्ये ही मोठी शोकांतिका व्हायला लागली आहे. टाळकऱ्यांना असं वाटतं आपण महाराजांच्या पेक्षा मोठे आहोत. वाजवकांना वाटतं आपण त्यांच्यापेक्षा मोठं, आपण क्लासिकलच वाजवायला पाहिजे. गायकांना वाटतं की आपण सवाई गंधर्वची मैफिलच इथं झाली पाहिजे, वाजवलंच. मला कळत नाही अध्यात्मामध्ये आनंद घ्यायचा का तर्क समोर उभा करायचा. तर्काच्या पलीकडे जायचंय, तर्काची दिठी करायची, त्याच्या पलीकडे जायचंय. म्हणून नाथ महाराज शेवटी सांगतात, काय सांगतात? एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. तर खऱ्या अर्थाने तो माणूस तुमच्यावर कृपा करेल. जो वरती बसलाय ना सगळ्यांचा अधिष्ठाता, तो एका जनार्दी संशय सांडोनी. संशयाला बाधक काय? तर्क, वितर्क, विषयासक्ती आणि मंदबुद्धी. जो तर्क करतो ना तो एकतर मंदबुद्धीचा असतो, नाहीतर त्याला विषयासक्ती असते. मी काय फार खोलात जाणार नाही, एकच दृष्टांत सांगणार आहे, तुमच्या लक्षात येईल. एका जनार्दनी संशय सांडोनी. एक प्राध्यापक होता. तो प्राध्यापक तर्कशास्त्राचा होता. कुठल्याही गोष्टीमध्ये तर्क करायचा, काही झालं तरी तर्क करायचा. हे असंच का झालं असेल, हे असंच का नाही झालं, अमुक तमुक तमुक बरंच काय काय. एक दिवशी बायको त्याच्यावर वैतागली आणि ती म्हणाली, सारखं तुम्ही तर्क करता तर्क करता तर्क करता, तुमचंही डोकं खाता माझंही डोकं खाता. त्यापेक्षा तुम्ही ही किटली घ्या, वाण्याच्या दुकानात जा, वाण्याकडनं तेल घेऊन या. त्यांनी किटली उचलली, वाण्याच्या दुकानामध्ये गेला आणि वाण्याच्या दुकानामध्ये किटली ठेवली. तेवढ्यात ह्याचा तर्क चालू झाला. काय? ते वाण्याचं दुकान जुन्या काळचं, आतमध्ये वाणी राहत होता, बाहेर त्याचा वाण्याचा कट्टा होता आणि त्याच्या बाहेर तेलाचा घाणा होता. त्या घाण्याला बैल जुंपला होता. त्या बैलाच्या गळ्यामध्ये घाटी होती, घंटा. त्याची छान मंजूळ स्वरामध्ये वाजायची. याचा तर्क असा जागा झाला की तुम्ही हा जो बैल आहे या बैलाच्या गळ्यामध्ये घाटी घंटा का बांधली आहे? प्रश्न तसा सुरू झाला. वाणी म्हणाला की त्याच्यात काय? म्हणले छान आवाज येतो, गोड वाटतं, काम करताना उत्साह येतो म्हणून बांधलाय. नाही नाही म्हणे, एवढंच कारण नसणारे, काहीतरी वेगळं कारण असणारे, महत्वाचं कारण असणारे. काय कारण आहे ते सांगा. खूप वेळा आग्रह केला, शेवटी वाणी वैतागला. तो म्हणला, खरं सांगू का, माझं घर आतमध्ये, माझा कट्टा मध्ये आणि हा घाणा पलीकडे आहे. प्रत्येक वेळेस मी काय दुकानावर नसतो, कधी जेवायला आतमध्ये जातो, चहाला आतमध्ये जातो. तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर हा बैल जेव्हा फिरतो ना तेव्हा त्याच्या गळ्यातली घंटा वाजते. ती घंटा वाजल्यानंतर माझ्या लक्षात राहतं किंवा लक्षात येतं की हा बैल फिरतोय म्हणजेच तो काम करतोय. ज्या क्षणाला ही घंटा वाजायचं बंद होतं त्या क्षणाला माझ्या लक्षात येतं की बैल खाली बसलेला आहे, तो काम करत नाही. साधं आहे. शांत बसावं की नाही याचा पुढचा तर्क. तो म्हणला, हा बैल काम करतो आहे की नाही हे तुम्हाला घंटा वाजल्यानंतर कळतं, पण महाराज असं झालं तर कसं? हा बैल खाली बसला काम न करता, हा बैल खाली बसला आणि बसल्या बसल्या फक्त त्यांनी मान हलवली तर विठाला विठाला विठाला. या तर्काचा फायदा काय सांगा बरं? काय त्यांनी साध्य होतं? काही नाही होत साध्य. तर्काचा काय फायदा? काही नाही, फक्त कुतर्क, फक्त कुतर्क.
एका माणसाचं गाढव हरवलं. आता गाढवच ते या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात जाणार. शेजारच्या गावात गेले राजेवाडीला. तिथे एकाला विचारलं, का हो माझं गाढव पाहिलं का? म्हणले हो पाहिलं. म्हणले आत्ता इथं होतं, ते पुढच्या गावात गेले. पुढच्या गावात गेला, तिथं विचारलं, आहोत इथं गाढव आलं होतं माझं, पाहिलं का? ते म्हणले इथं नाही आहे गाढव, पुढच्या गावात गेला असेल. तो म्हणला मला का खोटं सांगितलं, माझं गाढव इथं आले. पुढच्या गावात गेला, तिथं विचारलं माझं गाढव आलं का? ते म्हणले इथं नाही आलं, पुढच्या गावात गेले. ते म्हणले मला का सांगितलं या गावात आले? त्याचा कोणावरच विश्वास राहिला नाही. सगळे माझ्याशी खोटे बोलतायत, खोटं बोलतायत, खोटं बोलतायत. विरक्ती आली. तो म्हणला हे जगच खोटं आहे. त्यांनी गावातली इस्टेट सगळी विकून टाकली, घरदार विकून टाकलं आणि निघून गेला. आणि गंमत अशी झाली, 1 महिन्यानंतर त्याला ते गाढव सापडलं. आता सापडलेलं गाढव, माझं गाढव मला मिळालं हे सांगायला सुद्धा गाव राहिलं नाही. सांगायला त्याची माणसं राहिली नाहीत, सांगायला लोक राहिले नाहीत. काय उपयोग आहे त्याचा? सगळ्यांवरती त्यांनी तर्क केला, सगळ्यांवरती संशय केला आणि सगळ्यातून बाजूला गेला. बाजूला गेल्यानंतर ज्याच्यासाठी जे फळ प्राप्त करून घ्यायचं होतं ते फळ त्याला मिळालं खरं, पण ते फळ मिळालंय याचा आनंद उपभोगायला सुद्धा माणसं त्याच्याजवळ नव्हती. एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. मनामध्ये ज्ञानेश्वरी दृढ धरा, आणि दृढ धरायचे असेल तर संशयाचं भूत डोक्यावरनं काढून टाका. याच्यासाठी ना घ्या भैरवी. भैरवी कोण घेत? घ्या बाई, घ्या ना महाराज घ्या. एक जनार्दनी संशय सांडोनी, एक जनार्दनी संशय सांडोनी, एक जनार्दनी संशय सांडोनी, एक जनार्दनी संशय सांडोनी, एक जनार्दनी मनी ज्ञानेश्वरी समुखे अपार श्री विष्णु समुखे अपार जागेनु श्री विष्णु मनी ज्ञानेश्वरी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी समुखे अपार श्री विष्णु समुखे सांगे तो श्री विष्णु. गीता प्रश्न
हार्मोनियम स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू सांगेतो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुने स्वमुखे आपण स्वमुखे सांगेतो श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली भावदरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी एकच फक्त सूचना देणारे हा अभंग या ठिकाणी घ्यायचं एकमेव कारण आहे सध्या ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष चालू आहे आणि या जन्मवर्षाच्या निमित्ताने क्षेत्र आळंदी इथे दिनांक 3 मे ते 10 मे या कालावधीमध्ये खूप मोठा हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय मोठा भव्य दिव्य असा समारोह आयोजित करण्यात आलेला आहे दररोज साधारण 10 ते 15,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आपण सर्वांनी बसावं त्या निमित्ताने आणि माऊलींच्या दारात हे पारायण होणार आहे म्हणून ज्ञानेश्वरीवरतीच हा अभंग घेतला होता अतिशय उत्तम असा हा सप्ताह होणार आहे पारायणकर्त्यांचं राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे उदंड संख्येने त्या पारायणाला आणि कीर्तन महोत्सवाला आपण उपस्थित राहा सकाळी पारायण असणार आहे त्याच्यानंतर सकाळी एक कीर्तन असणार आहे नंतर कथा आहेत 3 प्रकारे त्या कथा असणार आहेत एक माऊलींच्या जीवनावरती माऊलींचं चरित्र सांगणाऱ्या 3 दिवसांची कथा आहे त्याच्यानंतर तुकोबारायांचं चरित्र सांगणारी 3 दिवस कथा आहे आणि नामदेवरायांचं चरित्र सांगणारी 1.5 दिवस कथा आहे त्याच्यानंतर संध्याकाळचं प्रवचन आहे हरिपाठ आहे रात्री मान्यवरांची कीर्तनं आहेत आणि 9 ते 12 9 ते 11 हे उत्तम गायकांची आणि उत्तम भजनकऱ्यांची छान असे गाण्यांचे मैफिली आहेत त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत संपूर्ण सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे जेवढ्या संख्येने उपस्थित राहता येईल तेवढ्या संख्येने आपण आळंदीला उपस्थित राहा एक व्हॉट्सॲप ग्रुपवरनं आपल्याला एक मेसेज येईल त्या मेसेजवरती एक नंबर लिहिलेला आहे तो नंबर आपण पाहायचा आणि त्या नंबरवरती आपण रजिस्ट्रेशन करायचे किती लोक येणार आहेत तेवढं फक्त आपण कळवायचं आहे त्यामुळे उदंड संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो
आणि झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या चरणी अर्पण करतो, आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करतो, आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो, माऊलींच्या चरणी अर्पण करतो. टाळवादक, गायक, वादक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक, विणेकरी, कॅमेरामन आणि माईक सिस्टीम आपल्यापर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या पोचवली, याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.